समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। केरळ येथील सोन्याचे दागिने हॉलमार्क करून देतो म्हणून 1,80,00,000ची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीस सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे। विश्वास रामचंद्र कदम, वय 34 वर्ष, पत्ता कौटुळी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली असे संशयित आरोपीचे नाव असून सदानंद पोनाप्पन्न यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे। याबाबत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की विश्वास कदम याचे केरळ राज्यात सोन्याचे दागिनेवर हॉलमार्क करण्याचे लक्ष्मी नावाचे दुकान आहे। त्यामध्ये त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघेजण पार्टनर आहेत। सदानंद पोनाप्पन्न यांनी विश्वास कदम यांना तब्बल 1,80,00,000 किमतीचे 2255.40 ग्रॅम सोन्याचे दागिने हॉलमार्क करिता संशयित आरोपीकडे दिले असता कदम याने ते विश्वासाने स्वतःजवळ ठेवून घेऊन हॉलमार्क करून ते फिर्यादीस परत न देता ते घेऊन पळून गेला म्हणून विश्वास कदम याच्यावर गुन्हा नोंद केला होता। त्यानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळ येथील पोलीस पथक सांगली येथे आले होते। त्यावेळी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सूचनेप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना होऊन आरोपीचा शोध घेत असताना संशयित आरोपी विश्वास रामचंद्र कदम हा भिवघाट तालुका खानापूर येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली त्याने दिली आहे। सदर मुद्देमाल त्याने त्रिशूर केरळ येथेच विकला असल्याबाबतची ही कबुली दिली आहे। सदरची कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, सूर्यकांत साळुंखे, सागर टिंगरे, हनुमंत लोहार, कुबेर खोत, पोलीस शिपाई सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, विनायक सुतार, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे, करण परेवशी यांच्या पथकाने केली असून सदर संशयित आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे थ्रिसूर ईस्ट, जिल्हा थ्रिसूर सिटी, राज्य केरळ पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे। पुढील तपास सदर पोलीस करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।